राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार अमरावती महानगरपालिकेच्या रिंगणात आहेत। 87 पैकी 85 उमेदवार घड्याळ या चिन्हावर लढणार असल्याची माहिती आहे। तर 2 जागांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत राष्ट्रवादीने युती केल्याचे चित्र आहे। 22 प्रभागामध्ये 87 उमेदवारांची टेंटेटिव्ह यादी आमची जवळपास महिना 2 महिने आधी चालू झालेलीच होती। परंतु काही ठिकाणी आम्ही सर्वे केले आणि त्या सर्वेमधून मग काही उमेदवार आम्हाला बदलायचे होते आणि ते बदलाचे पूर्वसूचना आम्ही त्या सर्व उमेदवारांना दिली होती की तुम्हाला आम्ही उमेदवारी देऊ शकणार नाही। आणि अशा प्रकारे 85 उमेदवार आम्ही आमचे राष्ट्रवादीच्या घड्याळवर उभे केले आणि एक जो बुधवारा प्रभाग जो आहे तिथं आम्ही शिवसेने उभाटासोबत युती केली। 2 उमेदवार त्यांचे आहेत, 2 उमेदवार आमचे आहेत, असे 85 आणि 2 87 पूर्ण उमेदवार आमचे उभे केलेले आहेत। पुणे शहर भाजपकडून पोलिसांना निवेदन देण्यात आले। मनपा निवडणुकीतील सुव्यवस्थेसाठी निवेदन दिल्याची माहिती आहे। अनुचित घटना घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवा, गणेश बिडकर, धीरज घाटेंनी पोलिसांना विनंती केली। एक महत्त्वाची बातमी समोरते, गणेश वानकर यांनी भाजपमधून आपला एबी फॉर्म भरलाय। वानकर यांनी भाजपमधून एबी फॉर्म भरल्याचं जाहीर केले। गणेश वानकर यांनी कालच ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे। नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज झालेत। 2000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला अशी प्रतिक्रिया नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली आहे। रेव पार्टीवरही नवी मुंबई पोलिसांची करडी नजर असणार असं देखील भारंबे म्हणाले। नागरिकांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नववर्ष आनंदाने याचं स्वागत व्हावं या दृष्टिकोनातून नवी मुंबई पोलीस संपूर्ण आपल्या एरियामध्ये तैनात असणार आहे। महत्त्वाच्या ठिकाणी फिक्स पॉईंट्स असतील आहेत, नाकाबंदी पॉईंटसुद्धा लावले जाणार आहेत आणि अनेक ठिकाणी पॅट्रोलिंग सुद्धा राहील आहे। 112चा नंबर हा सुद्धा ॲक्टिवेटेड राहील आहे, त्याच्यावर सुद्धा कोणाला अडचण असेल तर तात्काळ रिस्पॉन्स दिला जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।